कथेचं नाव आहे सखा भाग पहिला. आज वसंतरावांच्या वाड्यात घरगुती वातावरण कमालीचे उष्ण होते. वसंतराव हात पाठीमागे बांधून वाड्याच्या मध्यभागी एरझाऱ्या मारत होते. समोर खुर्चीवर मनोहर बसले होते. मनोहरच्या उजव्या बाजूच्या खांबाला त्यांची पत्नी कौशल्या आणि लहान मुलगा अमन उभा होता. वसंतरावांच्या चेहऱ्यावर राग होता आणि मनोहर खाली मान घालून बसले होते. मनोहरच्या आई रुक्मिणी बाई तोंडाला पदर लावून रडत होत्या. छोटा अमन कधी आजोबांकडे तर कधी रडणाऱ्या आजीकडे भेदरलेल्या नजरेने पाहत होता. समोर जे काही घडत होतं ते समजण्याच्या अजून तरी त्याची कुवत नव्हती. हे बघा मनोहर, मला वाटतं तुम्ही तुमच्या निर्णयावर पुन्हा एकदा विचार करावा असं आम्हाला वाटतं. एवढा मोठा वाडा, जमीन, जुमला हे सगळं तुमचंच आहे. मग हे काय खूळ घेऊन बसलाय तुम्ही? वसंतराव जरा मावळ होऊन आपल्या मुलाला म्हणजेच मनोहरला समजूत घालत होते. भला मोठा वाडा आणि त्यात राहायला 4 माणसं. वसंतराव, त्यांचा मुलगा मनोहर, पत्नी रुक्मिणी आणि सून कौशल्या. नाही आबा, माझा निर्णय झाला आहे. मला शहरात जाऊन स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. गावात या गोष्टी शक्य नाही. मनोहर मात्र स्वतःच्या शब्दावर ठाम होते. मनोहर यांना शहरात स्थायिक व्हायचे होते. तसे त्यांच्याकडे कोणत्याच गोष्टीची कमतरता नव्हती. भले मोठे घर, बागायती शेती, आंब्याची बाग, जमीन, जुमला. पण मनोहररावांनी शहरात व्यवसाय करायचे ठरवले होते. आपल्या उतार वयात आपल्या मुलाने आपल्यासोबत राहावे एवढीच निष्पाप भावना वसंतरावांची होती आणि त्यात काही गैरही नव्हते. पण मनोहररावांनी मात्र आपला निर्णय पक्का केला होता. दुसऱ्या दिवशी मनोहर, त्यांची पत्नी कौशल्या आणि मुलगा अमन शहराकडे निघाले. जाताना एक वार मनोहरने वळून वाड्याकडे पाहिले आणि त्याला मनोभावे नमस्कार केला. वसंतराव त्यांना सोडायला स्टेशनपर्यंत गेले. स्टेशनवरती शहराकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या लोकांची भली मोठी गर्दी होती. मनोहर तिकीट काढायला गेले. अमन आपल्या आजोबांचा हात धरून त्या गर्दीला पाहत होता. मनोहर तिकीट काढून आल्यावर वसंतराव आपल्या गुडघ्यावर खाली बसले आणि एक नोट अमनच्या हातात देऊन, हे तुला खाऊसाठी ठेव हा, आणि शाळेच्या सुट्टीत यायचं बरं का गावाला, असे म्हणाले. अमनने आपल्या आजोबांच्या गालावर एक मुका देऊन हसत मुखाने होकारार्थी मान हलवली. आजोबांनी एकवार अमनला कडकडून मिठी मारली. अमन सुट्टीला येईपर्यंत तो स्पर्श त्यांना सुख देणार होता. एसटी शहराकडे रवाना झाली आणि वसंतराव आपल्या डोळ्यातील पाणी पुसत घरी परतले. वसंतराव वाड्यात परतल्यानंतर संपूर्ण वाडा आता भकास वाटू लागला होता. त्यांच्या मागे मागे धावणारी अमनची छोटी छोटी पावले, त्यांनी मारलेली हाक, त्याचं हसणं, रडणं सगळं त्यांना आता आठवू लागलं होतं. मनोहर शहरात स्थायिक झाल्यानंतर त्यांनी आपला छोटासा कपड्याचा व्यवसाय सुरू केला होता. सुरुवातीचे अडथळे पार करत आता त्यांचा व्यवसाय चांगला स्थिर स्थावर झाला होता. कामाच्या व्यापातून त्यांना कुटुंबाला वेळ देणं आता अवघड झालं होतं. अमन आता 10 वर्षाचा झाला होता. जवळच्याच एका प्राथमिक शाळेत तो जाऊ लागला होता. अमनच्या आईने त्याचा खूप चांगला सांभाळ केला होता. अमन अभ्यासात हुशार तर होताच, मात्र मनानेही तो खूप चांगला होता. स्वतःचा प्रत्येक आनंद त्याला इतरांसोबत वाटण्यात अधिक आनंद वाटत होता. शाळेत तो प्रत्येक शिक्षकाचा आवडता विद्यार्थी होता. तिकडे वसंतराव आपल्या नातवाच्या वाटेकडे डोळे लावून बसले होते. त्याचे नाजूक नाजूक हात आपल्या हातात घेण्यास, त्याच्या बोबड्या शब्दातून आपल्यासाठी हाक ऐकण्यासाठी त्यांचं मन आसूसलेले होते. वसंतरावांचा आपल्या नातवावर खूप जीव होता. दिवसभर ते अमनसोबत खेळत, त्याला छान छान गोष्टी सांगत राहायचे. हा हा म्हणता 1 वर्ष कसे संपले समजलेच नाही. अमन परीक्षा सुरू झाल्यापासून आजोबांकडे जायचं म्हणून नाचत होता. त्याने आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना तर केव्हाच सांगून ठेवले होते. मनोहर यांना कामामुळे वेळ नसल्याने त्यांनी अमनला एकट्याला त्याच्या आईसोबत गावाकडे पाठवायची तयारी केली. हुर्रे, बाबांकडे जायचं म्हणत अमन पूर्ण घरभर नाचत फिरत होता. त्याच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद ओसंडून वाहत होता. आपली सगळी खेळणी, कपडे घेऊन अमन एकदाचा गावाच्या दिशेने निघाला. अमनला गावाकडे सोडून त्याची आई पुन्हा माघारी येणार होती. आज आपला नातू येणार या आनंदाने वसंतराव सकाळपासून तयार होऊन बसले होते.
त्यांनी रुक्मिणीबाईंना अमनच्या आवडीचे सगळे पदार्थ बनवायला सांगितले होते. वेळ मंदपणे पुढे सरकत होता. तशी वसंतरावांची चलबिचल होत होती. रुक्मिणीबाई त्यांची ही अवस्था पाहून मनातल्या मनात हसत होत्या. नातवाच्या भेटीसाठी आतुरलेल्या वसंतरावांनी सकाळपासून साधा चहासुद्धा घेतला नव्हता. फिरून फिरून त्यांची नजर सारखी घड्याळाकडे जात होती. शेवटी एकदाचे 2 वाजले आणि वसंतराव तडक स्टेशनकडे निघाले. आज ते स्वतः गाडी चालवत होते. त्यांची आतुरता शिगेला पोहोचली होती. स्टेशनवर गेल्यानंतर अमनची एसटी ज्या फलाटावर येणार होती तिथे जाऊन ते थांबले. 5-10 मिनिटे गेली असतील तोच एक एसटी त्यांना येताना दिसली. एसटीची पाटी वाचून त्यांची पावले आता त्यांना एसटीकडे धावत जाण्यास भाग पाडत होती. एसटी तिच्या जागेवर आल्यानंतर दरवाजा उघडला गेला. वसंतराव एसटीला गोल फेरा मारत प्रत्येक खिडकीत डोकावून पाहत होते. शेवटी एसटी पूर्ण रिकामी झाली आणि दरवाजा बंद झाला. निराश मनाने आणि चेहऱ्याने वसंतराव फलाटाकडे वळाले. तसे त्यांच्या हाताला एका नाजूक हाताचा स्पर्श झाला. त्यांनी खाली मागे वळून पाहिले तर अमन आपल्या हातात एक खेळणं घेऊन त्यांच्याकडे हसत मुखाने पाहत होता. बाबा, त्याच्या तोंडातून जसे बोबडे बोल बाहेर पडले. वसंतरावांनी पटकन खाली बसून त्याला मिठी मारली. पटापट त्याच्या गालाचे पापे घेऊ लागले. त्यांचे डोळे आज आनंद अश्रूंनी भरले होते. त्यांनी सुनबाईकडे पाहून तिच्या डोक्यावर हात फिरवला. अमनच्या आईने वाकून त्यांना नमस्कार केला. अमनला पाठीवर घेऊन त्यांनी गावाकडचा रस्ता धरला. घरी जाताना अमन शाळेमध्ये घडलेल्या गमती जमती सांगत होता आणि वसंतरावसुद्धा अगदी लहान होऊन त्याच्या गप्पा ऐकत होते. पूर्ण प्रवासात अमन आणि वसंतरावांची गप्पांची मैफिल जमली होती आणि अमनची आई शांत मागे बसल्या होत्या. घरी आल्यानंतर अमन गाडीतून उतरत सरळ घराकडे धावत सुटला. पण रुक्मिणीबाईंनी त्याला दारातच अडवले. दारात उभे करून त्याच्यावरून भाकरीचा तुकडा त्यांनी उतरून टाकला आणि मगच त्याला घरात घेतले. घरात घुसताच अमन पूर्ण वाड्यात धावत सुटला. धावत धावत एका ठिकाणी तो अचानक थबकला. समोर एका खांबाच्या आडून 2 चिमुकले हात बाहेर आले होते. त्यामागे एक लहान मुलगी घाबरून लपली होती. मध्येच ती आपले डोके हळूवार बाहेर काढून अमनकडे पाहत होती आणि अमनचे आपल्याकडे लक्ष आहे हे पाहताच ती पुन्हा त्या खांबामागे लपत होती. कोण आहेस ग तू आमच्या घरात? अमन तिला ओरडून विचारत होता. त्याच्या ओरडण्याने ती अजूनच घाबरली असावी. त्यामुळे तिने आपले अंग अधिकच चोरून घेतले. तसा अमन धावत आजोबांकडे गेला आणि त्यांना त्या मुलीविषयी सांगितले. अमनचे आजोबा त्याचा हात धरून त्या ठिकाणी आले तर ती मुलगी अजूनही तिथेच उभी होती. वसंतरावांच्या चेहऱ्यावर हलकेसे स्मित पसरले. त्यांनी खांबामागे लपलेल्या मुलीचा हात धरून तिला हळूच पुढे आणले. काय ग मंजिरी, आमच्या अमनला घाबरवतेस का तू? वसंतराव गमतीने बोलत होते. तशी मंजिरी बोलू लागली. नाही आबा, हाच मला ओरडत होता. वसंतरावांनी दोघांची छान ओळख करून दिली आणि त्यांना घेऊन बाहेर आले. बाहेर सर्वजण गप्पा मारत बसले होते. बाबा, त्यांच्या मागे सध्या कामाचा खूप व्याप आहे. माझ्याकडून जशी होईल तशी मी मदत करत असते. त्यामुळे मला आजच माघारी जावे लागेल, अमनची आई सांगत होत्या. वसंतरावांनी खूप आग्रह केला मात्र त्या काही ऐकत नव्हत्या. संध्याकाळी अमनला 4 समजुतीच्या गोष्टी सांगून अमनच्या आईने बाबांचा आणि आईचा निरोप घेतला. संध्याकाळी मंजिरी पुन्हा वाड्यात खेळण्यासाठी आली होती. अमनच्या वयाची, रंगाने गोरी पान, काळेभोर डोळे, केसांच्या 2 वेण्या बांधलेल्या, अंगात गुलाबी रंगाचा ठिपक्यांचा फ्रॉक. मंजिरी वाड्यापासून 2 घरे लांब आपल्या आजीसोबत राहत होती. आई वडील तिच्या जन्मानंतर काही महिन्यातच तिला सोडून गेले होते. ती आपल्या आजीलाच आई म्हणून हाक मारत होती. तिच्या
तिच्या आजीवर खूप जीव होता. वाड्यात येताच सगळ्यात आधी तिला समोर दिसला तो अमन. त्याला पाहताच ती जागेवर थबकली. मात्र यावेळी त्याने हसून तिचे स्वागत केले. पुढच्या काही वेळातच ते एकमेकांशी छान खेळू लागले. कधी लपाछपी, कधी पळापळी. अशा खेळात त्यांचा दिवस कधी संपून जात होता त्यांना सुद्धा समजत नव्हतं. मंजिरी अमनसोबत खेळात इतकी हरवून जायची की दिवसाची संध्याकाळ आणि संध्याकाळची रात्र झालेली सुद्धा तिला समजत नव्हती. कधी कधी आजी स्वतः येऊन तिला घेऊन जात होती. वसंतरावांकडे एक लहान रेडिओ होता. त्यात कॅसेट टाकून सुद्धा गाणी ऐकण्याची सोय होती. वसंतरावांकडे गाण्याच्या भरपूर कॅसेट्स उपलब्ध होत्या. आपल्या फावल्या वेळात ते छान आपल्या आराम खुर्चीवर रेलून त्या गाण्याचा आस्वाद घेत होते. अमनला सुद्धा आजोबांप्रमाणे गाणी ऐकण्याचा छंद लागला होता. खेळून दमल्यानंतर मंजिरी आणि अमन त्याच रेडिओवर गाणी ऐकायचे. मात्र एका गाण्याची मंजिरीला फार चिड यायची आणि ती ते गाणं अर्धवट लावून बंद करायची. अमनला ती असे का वागते हे काही समजत नव्हते. हे असे रोजच घडत होते. मंजिरीला अमनशिवाय करमतच नव्हते. अमनला मोगऱ्याची फुले आणि त्यांचा सुगंध खूप आवडत होता. त्यामुळे मंजिरी रोज येताना त्याच्यासाठी मोगऱ्याची फुले घेऊन येत होती. मोगऱ्याचा सुगंध आला की अमनला समजून जायचं की मंजिरी आली आहे. अमन आणि मंजिरीची मैत्री आता छान फुलू लागली होती. पूर्ण उन्हाळ्याची सुट्टी दोघांनी एकत्र घालवली होती. सुरुवातीला त्याला भिवून खांबामागे लपणारी मंजिरी आता बिनधास्त आणि बेधडक बोलू लागली होती. दिवसामागून दिवस सरले आणि अमनची उन्हाळ्याची सुट्टी आज संपली होती. तो आज शहराकडे आपल्या घरी जाणार होता. सकाळपासूनच मंजिरी घरातून गायब झाली होती. अमनच्या आईने जाण्याची पूर्ण तयारी केली होती. इकडे अमन मात्र सारखं घराबाहेर येऊन रस्त्याकडे डोकावून जात होता. आज मंजिरी आली नाही त्यामुळे त्याचीही चलबिचल वाढली होती. त्यांची निघायची वेळ झाली तरीही मंजिरी आली नाही म्हणून अमन फार उदास झाला होता. शेवटी अमन आणि त्याची आई आजी आजोबांच्या पाया पडून स्टेशनकडे निघाले. घराबाहेर पडून काही अंतरावर गेले असताच अमनला त्याच्या नावाची हाक ऐकू आली. त्याने पटकन खिडकीतून बाहेर डोकावून पाहिले तर मंजिरी दोन्ही हातांमध्ये एक छोटी पिशवी घेऊन धावत येत होती. त्याने पटकन आजोबांना गाडी थांबायला सांगितले. मंजिरी धावत धावत गाडीजवळ आली. घामाने डबडबलेली, केस विस्कटलेली मंजिरी धापा टाकत बोलण्याचा प्रयत्न करत होती. मला न भेटताच जाणार होतास होय, पण मी बरं जाऊन देईल तुला, असं धापा टाकत मोठा श्वास भरत मंजिरी बोलत होती. हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय, मंजिरी बोलत होती. असं बोलून मंजिरीने तिच्या हातातली पिशवी त्याच्या समोर उघडून दाखवली. त्यातून छान फुलांचा सुगंध पसरला. फुले पाहून अमनला खूप आनंद झाला. अमन आज जाणार म्हणून मंजिरी सकाळपासून त्याच्यासाठी फुले गोळा करत होती. बोलघेवड्या अमनला आज काय बोलावे हेच सुचत नव्हते. त्याने ती फुलांची पिशवी घेऊन पुढच्या सुट्टीला नक्की येईल असे तिला वचन दिले आणि तो स्टेशनकडे निघून गेला. मंजिरीचे डोळे अश्रूंनी भरले होते. तिच्या अश्रूंच्या थेंबात आता अमनची गाडी दिसेनाशी झाली तसा त्याला निरोप देणारा तिचा हात अलगद खाली आला.
भरलेले डोळे पुसत आणि जड झालेल्या मनाला सावरत आणि समजूत घालत मंजिरी घराकडे परतली. शहरात पोचल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस अमनचे अजिबात कशात मन रमत नव्हते. राहून राहून त्याला गावची आणि मंजिरीची आठवण येत होती. तिने दिलेल्या फुलांना त्याने आपल्या एका खास डायरीत दडवून ठेवले होते. जेव्हा कधी पण तिची आठवण येईल तेव्हा तो ती डायरी उघडून त्यातल्या फुलांचा सुगंध घेत असे. इकडे मंजिरीसुद्धा एकांतात अमनच्या विचारात गढून गेलेली राहायची. तिने वाड्यावर जाणे जरा कमी केले होते, कारण तिथे गेल्यानंतर तिला अमनची आणखीनच जास्त आठवण येत राहायची. तिच्या मनाला आता अमनच्या उन्हाळ्याच्या सुट्टीची हुरहुर लागून राहिली होती. दर सुट्टीला अमन गावाकडे येत होता. अमन गावाला येताच मंजिरीची कळी अगदी खुलून जात होती. दिवसभर दोघे एकत्र खेळत राहायचे. आता दोघेही थोडे मोठे झाले होते. मंजिरीचे वागणे त्याच्यासाठीचे बदलू लागले होते. मंजिरीच्या मनातली निखळ मैत्री आता हळूहळू प्रेमाची पायरी चढू लागली होती. अमनचे निखळ हास्य, त्याचा स्वभाव, त्याच्या आवडीनिवडी सगळ्यांच्याच प्रेमात आता मंजिरी पडली होती. ती जास्तीत जास्त वेळ त्याच्या सहवासात घालवित होती. अमनला मात्र या कसल्याच गोष्टीची साधी भणकही नव्हती. त्याच्या वागणुकीत कसलाच बदल झाला नव्हता. मंजिरी वाट पाहत होती की एक दिवस अमनला नक्की तिच्या प्रेमाची जाणीव होईल. कधी कधी मनात लपवलेले निस्वार्थ प्रेम अचानक स्वार्थी होऊ लागते. हे आपल्याला स्वतःला सुद्धा समजत नाही. आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याच्यावर पूर्ण हक्क दाखवू लागतो. आपल्या प्रत्येक निर्णयात आपण त्या व्यक्तीला गृहीत धरून चालत असतो. त्याच्या नकळत समोरच्या व्यक्तीला त्रास होतो याची सुद्धा जाणीव आपल्याला राहत नाही. असंच काहीसं मंजिरीसोबत सुद्धा होऊ लागलं होतं. दुसऱ्या कोणत्याच मुलीने अमनसोबत बोलणं तिला अजिबात आवडत नव्हतं. असेच एक दिवस दोघे वाड्याच्या मागे आमराईत लपाछपी खेळत असताना अमन मुद्दाम लवकर बाहेर आलाच नाही. त्यामुळे मंजिरी खूपच अस्वस्थ झाली होती. तिने मोठमोठ्याने अमनला हाक मारायला सुरुवात केली. मात्र झाडाच्या एका गर्द पानाच्या फांदीवर लपून बसलेला अमन तिची गंमत पाहत होता. मंजिरीच्या मनात नाही ते विचार येऊ लागले आणि ती रडायला लागली. मंजिरीचं असं रडणं ऐकून अमनला तिची दया आली आणि तो लगेचच झाडामागून तिच्या समोर आला. अमनला असं पाहताच मंजिरी त्याच्या गळ्यात पडून रडू लागली. मंजिरीची अशी निखळ मैत्री पाहून अमन काहीसा भावूक झाला. पण ती मैत्री नाही, प्रेम आहे हे फक्त मंजिरीलाच माहीत होतं. हळूहळू अमनने आपले लक्ष आता अभ्यासात गुंतवले होते. प्राथमिक शिक्षण संपवून तो आता महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. अभ्यासाचा तणाव, नवीन कॉलेज, नवीन मित्रमैत्रिणी यात तो काहीसा गुरफटून गेला होता. हळूहळू मंजिरी भूतकाळाच्या पडद्याआड जाऊ लागली.
गावाकडे जाणे त्याचे आता पूर्णपणे थांबले होते. लहानपणीच्या नाजूक कोमल आठवणी तरुणपणाच्या रंगीत जगातल्या धुक्यात हरवून गेल्या होत्या. त्याच्या या नवीन आयुष्यात एक सुंदर गोष्टही घडली होती. राधा त्याच्या आयुष्यात आली होती. राधा त्याच्यासोबत त्याच्या कॉलेजमध्ये शिकत होती. रंगाने गोरीपान, गहिऱ्या डोळ्यांची सालस राधा अमनला पहिल्या नजरेतच आवडली होती. अमनचा मनमिळाऊ स्वभाव, त्याचं काळजी करणं राधालाही अमनच्या प्रेमात पाडून गेलं होतं. दोघांनीही एकमेकांच्या घरी आपल्या प्रेमाची कबुली दिली. कोणालाच नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. इकडे अमन गावी येईनासा झाला. त्यामुळे मंजिरी अगदी एकटी पडली होती. आपण आपलं प्रेम व्यक्त केलं नाही यासाठी तिचं मन तिला आता खाऊ लागलं होतं. अमनच्या आठवणीत ती पार कोमेजून गेली होती. अमनशिवाय तिला तिचं आयुष्य अगदी भकास वाटू लागलं होतं. ती दर उन्हाळ्याच्या सुट्टीच्या दिवसात गावाकडे येणाऱ्या वाटेकडे आसूसलेल्या नजरेने पाहत राहायची. एक दिवस अमन नक्की येईल अशी समजूत तिने आपल्या मनाला घालत होती. दिवसामागून दिवस सरले तसे मंजिरीचे प्रेम वाढतच राहिले. या एकतर्फी प्रेमात ती स्वतःला पूर्ण विसरली होती. अमन तिच्यासाठी कृष्ण झाला होता आणि ती त्याच्यासाठी त्याची मीरा. आज सकाळपासून मंजिरीचे मन काहीसे उदास होते. जणू आजचा दिवस आपल्यासाठी नाहीच अशी भावना तिच्या मनात निर्माण झाली होती. एका उदासीनतेचे सावट तिच्या मनावर पसरले होते. कशीबशी घरातली कामं आवरून आज काही कामानिमित्त ती वाड्यावर आली होती. वाड्यावर येताच तिच्या मनात पुन्हा अमनच्या आठवणी ताज्या होऊ लागल्या. वाड्याकडे पाहत तिने वाड्यात प्रवेश केला. तसे तिच्या कानावर आबासाहेब म्हणजेच वसंतराव आणि त्यांची पत्नी रुक्मिणीबाई यांचे काही शब्द तिच्या कानावर पडले. तशी तिची पावले जागीच थांबली. दोघेही अमनच्या लग्नाविषयी चर्चा करत होते. दोघेही अमनच्या लग्नासाठी शहरात जाण्याबद्दल बोलत होते. ते ऐकताच मंजिरीला फिरल्यासारखे वाटू लागले. तिला भोवळ येऊ लागली होती. मात्र तिने मोठ्या कष्टाने स्वतःला सावरले. ती आल्या पावलीच मागे फिरली आणि वाड्याबाहेर पडून मागच्या आमराईत गेली. तिथे एका झाडाच्या बुंद्याला बसून तिने आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. तिला तिचे जग हिरावल्यासारखे वाटू लागले. बराच वेळ त्या झाडाखाली बसून मंजिरी आपले दुःख अश्रून वाटे बाहेर काढत होती. दुपारची सायंकाळ झाली. पक्षीसुद्धा आपल्या घरट्यात परत आले होते. मंजिरीने आपले डोळे पुसले आणि ती सुद्धा आपल्या घराकडे गेली. त्यानंतर मंजिरीमध्ये कमालीचा बदल झाला होता. मंजिरी बोलणं, हसणं, खेळणं, बागडणं सगळंच विसरून गेली होती. काही दिवसांनी मंजिरीचा असलेला एकमेव आधार म्हणजेच तिची आजीसुद्धा तिला सोडून गेली. आता मंजिरी पूर्णपणे एकटी पडली होती. दुःखात बुडालेल्या तिच्या मनाला आता फक्त अमन सावरू शकत होता. तिला अमनची खूप आठवण येत होती. तिला तिचे आयुष्य निरर्थक वाटू लागले. आणि एक दिवस कोणालाही न सांगता आणि न समजता मंजिरी गावातून निघून गेली. मंजिरी कुठे निघून गेली असेल? पुढे तिचे काय झाले? तिने अमनला तिच्या प्रेमाविषयी सांगितले का? अमनचे लग्न झाले का? हे सर्व आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. जर भाग पहिला आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.